30 जुलै आधी कर्जमाफीची रक्कम दिली जाणार। कृषी मंत्री दत्ता भरणेंचे कर्जमाफीच्या निर्णयावर सूतोवाच। तर 56 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाणार असल्याची मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। ऑपरेशन टायगर नंतर एकनाथ शिंदेंचा पहिलाच दिल्ली दौरा। बंडखोर 6 खासदारांसह शिंदे शहांची भेट घेण्याची शक्यता। तर लोकसभा अध्यक्षांनी बंडखोर 6 खासदारांचं विलीनीकरण मंजूर केलं नाही। ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंतांचा दावा। सुनेत्रा पवारांना आव्हान देणाऱ्या नोटिशीशी संबंध नाही। प्रफुल्ल पटेल यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया। तर राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये संवाद नाही। सरचिटणीस ब्रिजमोहन श्रीवास्तव यांनी एबीपी माझाशी बोलताना ठेवलं बोट। टीईटी परीक्षेची नवी तारीख आत्ताच घोषित करा। लोकसभा विरोधी पक्ष नेते राहुल गांधींचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र। परीक्षार्थींना वयोमर्यादेत 1 वर्षाची सवलत देण्याची ही मागणी। एटीएसची पुणे शहर, पुणे ग्रामीण, पिंपरी चिंचवड परिसरात मोठी कारवाई। पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी आणि आयएसआयच्या संपर्कात 60हून अधिक जण असल्याचा संशय। एकाच वेळी 60 जणांच्या घरांवर छापे। पुणे महापालिकेच्या शाळांची दुरावस्था। स्वामी विवेकानंद शाळेत प्रसाधनगृहातील छताला गळती। 25 संगणक खराब। गवत वाढल्याने शाळेत अनेकदा साप शिरल्याच्याही घटना। केतन अग्रवालच्या आईचं पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र। केतनला न्याय द्या। पत्रातून राखी अग्रवाल यांची पंतप्रधानांकडे मागणी। कुटुंबानं 2 पिढ्या गमावल्याचा पत्रात उल्लेख। दुबार पेरणीची गरज पडल्यास डीपीडीसी मधून निधी देणार। महसूल मंत्री बावनकुळेंची माहिती।